मंडळी, मी कवयित्री देवकन्या कांबळे गायकवाड. मी तुमच्यासमोर एक लावणी घेऊन आली आहे. सिक्रेट सुपरस्टार एका गृहिणीचा आवाज असं माझ्या चॅनलचं नाव आहे. मी माझ्या चॅनलमध्ये प्रेरणादायी कविता म्हणजे ज्या कवितेमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, त्यांचं नैराश्य दूर होईल अशा कविता, नंतर गाणी आणि समाज वास्तवावर कविता, परत एखाद्या स्त्रीला प्रोत्साहन मिळावं शिकण्यासाठी, आणि ही कविता ऐकल्यानंतर नक्कीच थोडंसं बदल होऊ लागतात असं मला वाटतं. तर मी आज एक लावणी घेऊन आले आहे. माझ्या लावणीचं नाव आहे लोकशाहीचा तमाशा. आता लावणी म्हणलं की थोडासा गावठी टोन तर आला, आणि मी माझी लावणी सादर करते आहे. अगं आका, लोक खोळंबलेत की, मन की लावणी आता. अगं बाई, ह्यांच्यासमोर अगं मन काय होतंय तवा. ऐका, हे सरकार लई न्यारे, इथं लई भ्रष्टाचार, इथं संविधान काही सोसना. पेपर फुटीचा ध्यासान, शेतकऱ्याला फास, इथं गुन्हेगार काही गवसना. इथं आमदार खासदार चोरी र, अन बुलडोजर घर फोडी र. आता ग बाई, असं आहे होय. अरे भ्रष्टाचारी मंत्री इथला सालसूद धावतोय अरे मिरी. बलात्कारी फिरतोय मोकाट कसा, मग थांबल का हो ही बलात्कारी. र र र र र र. आता ग बाई, हे तर गॉन केस आहे की. भारतात लोकशाहीचा वारा, इथं मंत्री वाजवती बारा. सीएम राहतात पक्ष फोडीत दंग, पक्ष फोडीत दंग. मग लोकशाहीचं हरण करून चांगुलपणाचं दावे सोंग सोंग. चांगुलपणाचं सोंग सोंग. चांगुलपणाचं सोंग. सत्ताधारी का विरोधी पक्ष तू, काय म्हणू तुला तू हायस तरी कोण. म्हणजे बघा, जर आपण सत्ताधाऱ्यांना किंवा कोणालाही प्रश्न विचारलं तर ते आपण त्यांचे विरोधी आहेत असं समजलं जातं, पाकिस्तानी आहेत असं समजलं जातं, आणि मग अराजकता वगैरे असं काही म्हटलं जातं. मग मी म्हणते, सत्ताधारी का विरोधी पक्ष तू, काय म्हणू तुला तू हायस तरी कोण. कोण होय होय कोण. या भारतात आहे मी लोकशाही उभी, अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभी, मानवतेच्या सोबतच जनतेत उभी. आहो मंत्रीजी, हकलून देईल जनता हे वागणं बरं नवं. आहो मंत्रीजी, हकलून देईल जनता हे वागणं बरं नवं. बेरोजगार तरुण हाय भवतीन, झुरळ म्हणून हे नव्हते त्यास गमतीन. बेरोजगार तरुण हाय भवतीन, झुरळ म्हणून हे नव्हतं त्यास गमतीन. तुमची थेर जनता सोसल कशी, टॅक्स देऊन तुम्हाला पोसल कशी. तुमची थेर जनता सोसल कशी, टॅक्स देऊन तुम्हाला पोसल कशी. आर लाज मोड्या, कशापायी पक्ष फोड्या हे वागणं बरं नवं. आर लाज मोड्या, कशापायी र पक्ष फोड्या हे वागणं बरं नवं. या भारतात आहे मी लोकशाही उभी, अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभी, मानवतेच्या सोबतच जनतेत उभी. आहो मंत्रीजी, हकलून देईल जनता हे वागणं बरं नवं. आहो मंत्रीजी, हकलून देईल जनता हे वागणं बरं नवं. तर मंडळी, ही लावणी ऐकल्यानंतर कोणाचा योगायोगाने नाव किंवा काय आला असेल तर मी मुळीच माफी मागणार नाही. म्हणजे मी इथे कोणाचं नावच घेतलं नाही. धन्यवाद. जर लावणी आवडली असल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी वास्तवाचं भान ठेवून लिहिल्या जाणाऱ्या कविता, लावणी, पोवाडे ह्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोचतील, आणि तुमच्या कमेंटमधून मला एक प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद. नंतर भेटूया याच चॅनलवर, सिक्रेट सुपरस्टार एका गृहिणीचा आवाज. धन्यवाद.